हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? महाराष्ट्रीयन फूड या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तुमच्या आणि माझ्यासारख्या प्रत्येक मराठी माणसाच्या घरात बनवली जाणारी आणि तेवढीच आवडीने खाल्ली जाणारी डिश म्हणजे पिठलं भाकरी. आज मी तुम्हाला पिठलं भाकरी तर दाखवणारच आहे, पण त्याचबरोबर वांग्याचं कच्चं भरीत कसं करायचं आणि झणझणीत असा ठेचा कसा करायचा हे पण आज आपण पाहणार आहोत. ही डिश जी आपण पाहताय ही बघितलं की आपल्याला पिठलं भाकरी केंद्राची आठवण नक्कीच झाली असेल. पिठलं भाकरी केंद्र आता सहसा कुठे दिसत नाहीत. बऱ्यापैकी पिठलं भाकरी केंद्र हे आता बंदच झाले. पोळी भाजी केंद्र तुम्हाला खूप ठिकाणी बघायला मिळेल, पण पिठलं भाकरी केंद्र आता जास्त बघायला मिळत नाही. म्हणून म्हणलं तुमच्यासाठी हा घरगुती आणि प्रत्येक माणसाला आवडणारा असा बेत आपण आज करूयात. बघा आपली डिश किती सुंदर तयार झाली आहे. हीच डिश मी तुमच्यासाठी आज घेऊन आली आहे. चमचमीत असं पिठलं, गरमागरम मस्त भाकरी, त्याच्याबरोबर ठेचा, भरीत, शेंगदाणे आणि दह्याची वाटी. बघूयात आपण तर ही पिठलं भाकरीची डिश कशी तयार करायची ते. मला हे पिठलं भरीत सगळं आमच्या आईने शिकवलं कसं करायचं ते. म्हणून म्हणलं मी तर शिकली आहे, पण तुमच्याबरोबर पण हा अनुभव शेअर करावा, म्हणून मी तुम्हाला आज ही पिठलं भाकरी कशी करायची ते शिकवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपल्याला किती भाकरी करायच्यात त्याच्या प्रमाणात तेवढं पीठ परातीत काढून घ्यायचं आहे. मला 3 भाकरी करायच्या होत्या म्हणून मी 3 चमचे पीठ घेतलं आहे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ते पीठ मऊ असं मळून घ्यायचं आहे. भाकरीचं पीठ जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्यायची. व्यवस्थित पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पीठ जर तुमचं खूप जुनं असेल, म्हणजे 8-10 दिवस झाले असतील आणून, तर तुम्ही पीठ मळताना गरम पाण्याचा वापर करा. माझं पीठ आत्ता ताजं आहे, 2-3च दिवस झालेत, त्यामुळं मी गार पाण्याचा वापर केला आहे. आपलं पीठ आता चांगलं मळून झालं आहे. भाकरीचा गोळा घेताना हा पिठाचा गोळा मी एकदम असा लहान साईजमध्ये घेतला आहे, कारण जेवढा लहान गोळा घेईल तेवढी भाकरी आपल्याला थापता पण व्यवस्थित येते आणि पाहिजे तेवढी आपल्याला ती भाकरी पातळ करता येते. म्हणून मी थोडासा छोटा गोळा घेतला आहे आणि एकदम पातळ अशी भाकरी मी आता थापून घेते. हा बेत म्हणलं की घरातले सगळेच माणसं खुश असतात. कितीही कोणीही म्हणलं की जेवणाचा मला खूप कंटाळा आला आहे, तरीसुद्धा पिठलं भाकरी म्हणलं की आपण जेवायला तयार असतो. आणि बराच वेळा काय होतं, रोजचं रुटीनचं पोळी भाजी त्याच त्या भाज्या खाऊन जेव्हा कंटाळा आलेला असतो, त्यावेळेस असा पिठलं भाकरीचा बेत जर असेल तर माणूस एक चतकोर अर्धी भाकरी जास्तच खातो. म्हणून हा बेत एकदम एव्हरग्रीन आहे. कितीही वेळा आपण जरी हा बेत घरात केला तरी तेवढ्याच आवडीने खाल्ला जाणारा हा पदार्थ आहे. भाकरी आता आपण तव्यावर टाकली आहे. तवा चांगला तापू द्यावा, कारण तवा जर व्यवस्थित तापला नाही तर भाकरी नीट भाजली जात नाही. भाकरी टाकल्यानंतर एकदम हलक्या हाताने थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि ते पाणी थोडंसं सुकलं की भाकरी आपल्याला उलटून टाकायची. उलटून भाकरी टाकल्यानंतर सगळ्या कडा व्यवस्थित दाबून दाबून आपल्याला भाजून घ्यायच्यात. एक साईड भाकरीची पूर्ण व्यवस्थित भाजून झाल्याशिवाय भाकरी पलटी करायची नाही आहे. तुम्ही पाहू शकता आपण सगळ्या कडा व्यवस्थित भाजून घेतोय ते. मी दाखवते तुम्हाला या पद्धतीने सगळ्या कडा व्यवस्थित भाजून आपल्या झालेल्या आहेत. नंतर भाकरी आपल्याला परत उलटी करून टाकायची. तुम्ही पाहू शकता आपली भाकरी कशी पुरीसारखी एकदम टम्म फुगली आहे. तुम्ही जर भाकरीचं पीठ व्यवस्थित मळून घेतलं तर भाकरी फुगायला काही प्रॉब्लेम येत नाही. अशा रीतीने आपली ही भाकरी व्यवस्थित छान रेडी झाली आहे. दुसऱ्या साईडने सुद्धा पूर्ण कडा सगळ्या व्यवस्थित भाजून घ्यायच्यात. आणि जर अंदाज नसेल तर भाकरी तुम्ही उलटण्याने भाजून घ्या, कारण हाताने बराच वेळा भाकरीची वाफ हातावर आली तर खूप जोरात चटका बसतो. ती काळजी आपल्याला घ्यायची आहे.
भाकरी आपली रेडी झाली आहे. आता आपल्याला पिठल्याचा मसाला तयार करायचा आहे. त्याच्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात 7 ते 8 मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि नवीन त्याच्यात म्हणजे एक 7 ते 8 तुकडे सुके खोबरं घालून घेतले. हे खोबरं मी मुद्दाम घातलं आहे, पण आमच्या आईने मला खोबऱ्याचं पिठलं करायला शिकवलं आहे. इतकी सुंदर टेस्ट येते. तुम्ही जर खाऊन अजून कधी बघितलं नसेल तर नक्की एकदा ट्राय करा, कारण हे खोबरं घालून केलेलं पिठलं अतिशय सुंदर आणि टेस्टी लागतं. त्याच्याबरोबर आपण मिरची पण तेवढीच घालणार आहे, त्यामुळे ते पिठलं एकदम खमंग, तिखट, झणझणीत असं सुंदर तयार होतं. आता आपण कढई तापायला ठेवली आहे. त्याच्यात 3 ते 4 चमचे तेलाचे घातलेत. त्याच्याबरोबर जिरे मोहरी घातला अर्धा चमचा आणि कढीपत्त्याची 7-8 पानं घातली आहेत. आपल्याला पिठलं किती करायचं आहे त्या हिशोबाने आपण कांदा कापून घ्यायचा आहे. 3 चमचे पिठाचं जर आपल्याला पिठलं करायचं असेल तर त्याच्यासाठी मोठे 2 कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत. आता हा कांदा आपल्याला चांगला लाल होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. माझी खात्री आहे ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. ही रेसिपी झाल्यानंतर तुम्ही कमेंट करू शकाल मला की खरंच खोबरं घातलेलं पिठलं अतिशय सुंदर लागतं. ही रेसिपी जर तुम्हाला सगळ्यांना आवडली तर आमच्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही रेसिपी पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही पाहू शकता कांदा आता आपला मऊ होतोय. थोडासा अजून ब्राऊन झाला की आपल्याला त्याच्यात मसाले घालून घ्यायचे आहेत. बघा आता आपला हा कांदा व्यवस्थित तळून झालेला आहे. आता आपल्याला जे आपण वाटण तयार करून ठेवलं आहे ते आपण त्याच्यात घालून घेतो आहे. यातली मिरची तुम्हाला तुमच्या चवीप्रमाणे घालू शकता. मी 7 ते 8 मिरच्यांचा वापर केला आहे, कारण बऱ्याच लोकांच्यात जास्त तिखट खाल्लं जात नाही. पण पिठलं हा प्रकार थोडा झणझणीतच असायला पाहिजे, त्यामुळे तुम्ही मिरचीचा वापर थोडासा 1-2 मिरच्या तुमच्या अंदाजाने जास्त वापरावे. आता हा आपला मसाला तळतोय तोपर्यंत आपण खाली पिठलंचं पीठ आहे त्याच्या गाठी मोडून घेणार आहोत. आता अर्धा चमचा आपण त्या फोडणी केली आहे त्याच्यात हळद घालून घेतली आहे. कलर पाहू शकता तुम्ही, हळदीमुळे किती सुंदर आला आहे ते. आता एका बाउलमध्ये आपण 3 चमचे पीठ घेतोय. तर तुम्हाला घरात तुमच्या पिठलं किती आवडतं किंवा किती लागतं त्या प्रमाणात तुम्ही ते पीठ घ्यायचं आहे. मी तुम्हाला 3 चमचे पिठाचं पिठलं दाखवणार आहे. आता या पिठात आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. आत्ता थोडंसं कमी घातलं तरी चालतं, नंतर जेव्हा पिठलं आपलं होत येईल तेव्हा कमी असेल तर तुम्ही ॲड करू शकता, पण आधीच जर जास्त झालं तर नंतर प्रॉब्लेम येतो. थोडं थोडं पाणी घालून आता या पिठातल्या सगळ्या गाठी आपल्याला मोडून घ्यायच्यात. ही सगळ्यात सोपी पद्धत आहे, कारण डायरेक्ट तुम्ही फोडणीत पाणी घालून पाणी उकळल्यावर सुद्धा पीठ घालून हाटून पिठलं करू शकता. पण काय होतं, बऱ्याच लोकांना त्याचा अनुभव नसतो आणि मग पीठ घातलं की खूप गाठी होतात आणि मग त्या गाठी जेव्हा आपण मोडायचा प्रयत्न करतो तेव्हा त्या नीट मोडल्या जात नाहीत आणि खाताना मग जेव्हा गाठी आपल्या तोंडात अशा पिठळ लागतात तेव्हा ते पिठलं खायची सगळी मजा निघून जाते. म्हणून ही सोप्या पद्धतीचा तुम्ही वापर करा. खालीच सगळ्या गाठी मोडून घ्यायच्यात पाणी घालून आणि नंतर हे सगळं पीठ आपल्याला फोडणीत घालून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी आता ते पीठ या फोडणीत घालून घेतलं आहे. आता एकसारखं आपल्याला ते हलवत राहायचं आहे आणि जसं जसं तुमचं ते पिठलं शिजत जाईल तसं तसं ते घट्ट होत जातं. म्हणून आपल्याला 1-2 मिनिटांनी थोडं थोडं पाणी जसं लागेल तसं ॲड करत जायचं आहे आणि आपल्याला हवं तेवढं पातळ पिठलं आपण त्या प्रमाणात करून घ्यायचं आहे. आता आपलं पिठलं शिजतं आहे. आता ह्याच्यात आपण जसं जसं आपल्याला पाण्याची गरज पडणार आहे तसं तसं आपण पाणी घालत राहणार आहे आणि शेवटी जेव्हा पिठलं आपलं पूर्ण रेडी होईल त्यावेळेस आपण मिठाची चव बघणार आहे आणि जर हवा असेल
तर आपण त्याच्यात एक्स्ट्रा मीठ घालून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आता हे पिठलं आपलं बऱ्यापैकी शिजत आलेलं आहे. बघा आता आपलं पिठलं एकदम असं घट्ट होत चाललं आहे. जर ह्याच्यापेक्षा तुम्हाला अजून पातळ हवं असेल तर तुम्ही अजून थोड्याशा पाण्याचा वापर करू शकता. तुम्ही कलरसुद्धा पाहू शकता आपल्या पिठल्याचा किती सुंदर आला आहे ते पिठलं पाहून असं वाटतं की आत्ता लगेच जेवायला बसावं. आणि पिठलं पाहिलं की सगळ्या माणसांच्या तोंडाला पाणी सुटतं. कारण हा पदार्थ आहेच तसा. गरम गरम असं चटचटीत पिठलं खायला सगळ्यांनाच खूप आवडतं. हे पिठलं आता बऱ्यापैकी आपलं रेडी होत आलं आहे. त्याच्यानंतर आता आपण तुम्हाला भरीत दाखवणार आहे कसं करायचं ते. तुम्ही पाहू शकता तर ही हिरवीगार मस्त कोथिंबीर आपण त्याच्यात घालून घेतली आहे. आता हे पिठलं आपलं ऑलमोस्ट रेडी झालं आहे. आता गॅस बारीक करायचा आहे आणि थोडंसं हे पिठलं शिजू द्यायचं आहे. तोपर्यंत आता आपण भरीत कसं करायचं ते पाहणार आहोत. मी 4 वांगी भाजून घेतली आहेत आणि त्याचं साल काढून एका कुंड्यामध्ये काढून घेतलं आहे. त्याच्यात आता आपल्याला 1 ते 1.5 चमचा मिरची पावडर घालून घ्यायची. तुम्हाला किती तिखट कमी किंवा जास्त त्या प्रमाणात मिरची पावडर घालायची आहे. अर्धा चमचा मीठ घालून घेतलं आहे आणि 2 ते 3 चमचे कच्चं तेल घालून घेतलं आहे. कच्चं तेल घातल्यामुळं भरताला एक वेगळीच टेस्ट येते. त्याचबरोबर आपलं भरीत हे कच्चं आपण करणार आहे त्यामुळं एकदम बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. कांद्याचं प्रमाण एकदम कमी ठेवायचं आहे. 4 वांगी जर असतील तर छोटा 1 कांद्याचा वापर करायचा आहे. कारण भरतात जर कांदा जास्त असेल तर तो तोंडात सारखा लागतो, मग ते चांगलं लागत नाही. जेवढं वांगं जास्त असेल तेवढी त्याची टेस्ट छान येते. त्याचबरोबर आता आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि माझ्याकडं आज फ्रेश एकदम कांद्याची पात होती म्हणून मी त्याच्यात एकदम बारीक चिरलेली कांद्याच्या पातीचा पण वापर केला आहे. अशा पद्धतीने तुम्ही पिठलं करून बघा. अशा पद्धतीने तुम्ही भरीत करून बघा. अतिशय सुंदर हे भरीत लागतं. यात अजून तुम्हाला तेलाची गरज असेल तर तुम्ही घालू शकता. मीठ आणि तिखट परफेक्ट असायला पाहिजे, त्याच्याशिवाय ती चव चांगली लागत नाही. आता आपलं हे भरीत खाण्यासाठी रेडी झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता आपलं भरीत किती सुंदर पद्धतीने रेडी झालेलं आहे. तितकंच ते खायलासुद्धा रुचकर लागतं. त्यानंतर आता आपण ठेचा कसा करायचा ते पाहणार आहोत. एक कुठलीही छोटी कढई किंवा तवा तुमच्याकडं जे लोखंडाचं अवेलेबल आहे ते तुम्ही गॅसवर गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यात जेवढा तुम्हाला ठेचा करायचा आहे तेवढ्या मिरच्या, मी 10 ते 12 मिरच्या घेतल्यात. तेवढाच लसूण पण घेतला आहे. अर्धा चमचा मीठ घेतलं आहे आणि थोडंसं मिरची भाजायला लागेल एवढंच 2 ते 3 थेंब तेलाचे घालून घ्यायचे. तेलामुळं मिरची चांगली भाजली जाते म्हणून भाजताना थोडासा तेलाचा वापर करायचा आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून झाकून ठेवायचं आहे. जेव्हा आपल्याला ठेच्याला आपण मिरची घेतो त्यावेळेस ती जरा बघून घ्यावी. जास्त बी असलेल्या मिरचीचा वापर करू नये. मिरचीचं साल ज्याचं पातळ आहे अशाच मिरचीचा वापर करावा. कारण जेव्हा आपण ठेचा ठेचतो त्यावेळेस मग ते साल जर जाड असेल तर ठेचा असा चरबट, म्हणजे ते साल व्यवस्थित बारीक होत नाही. त्यामुळं नेहमी ताजी आणि पातळ मिरची घ्यावी आणि काळजी घ्यावी की त्याच्यात बी जास्त नसावं. तुम्ही पाहू शकता आपल्या मिरच्या आता व्यवस्थित भाजल्या गेलेल्या आहेत. त्याचप्रमाणे लसूणसुद्धा लाल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. हे दोन्ही व्यवस्थित भाजून झालेलं आहे. आता हे गरम गरम असतानाच आपल्याला खलबत्त्यात ठेचून घ्यायचं आहे. आता हे बत्त्याने मी ठेचून घेते. पहिल्यांदा थोडंसं बारीक होईपर्यंत आपल्याला ठेचून घ्यायचं आहे लसूण आणि मिरची आणि त्याच्यानंतर आपल्याला ते रगडून घ्यायचं आहे. कारण जास्त त्याचा कूट करायचा नाही आहे.
आबडधोबडच आपल्याला हा ठेचा बनवून घ्यायचा आहे। रगडल्यामुळे त्याची टेस्ट खूप छान येते, म्हणून ठेचा शक्यतो रगडून तयार करावा। आता त्याच्यात 3 ते 4 चमचे आपल्याला कच्चं तेल घालून घ्यायचं आहे। तेल घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला ठेचा जेवढा दिसायला छान दिसतोय तेवढाच खायला सुद्धा अतिशय सुंदर लागतो। आता एवढी सगळी डिश केली म्हटल्यावर पापड तर हवाच, म्हणून आपण याच्यात जेवणाबरोबर पापड पण छान भाजून घेतोय। पिठलं, भाकरी, भरीत, ठेचा आणि तोंडी लावायला कांदा आणि पापड, अतिशय सुरेख हा बेत आपला झालेला आहे। तुम्ही पाहू शकता हे खाण्यासाठी आपल्या आता पूर्ण डिश रेडी झालेली आहे। चला तर मग सर्व करूया। तुम्ही पाहू शकता गरमागरम आपलं पिठलं किती सुंदर दिसतंय ते, त्याचबरोबर ते खायलाही अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं तयार झालेलं आहे। आता आपण पिठलं वाढून घेतलेलं आहे, त्याचबरोबर आता आपली टम्म फुगलेली भाकरी आपण ताटात घेणार आहोत। आता आपण त्याचबरोबर भरीतही घेतलेलं आहे ताटात वाढून। आता आपल्याला ठेचा घ्यायचा आहे, तोंडी लावायला मस्तपैकी ठेचा आणि त्याचबरोबर कांदा। हे सगळं बघूनच असं वाटतंय आत्ता लगेच जेवायला बसावं। तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल ना। मस्त अशी ही डिश आपली रेडी झालेली आहे। मी पण आता तुम्हाला हे दाखवलं की लगेच जेवायला बसणार आहे। तुमची पण इच्छा झाली असेल तर तुम्ही लगेच रेसिपी बनवा आणि तुमची डिश कशी होतीये ते मला कमेंटमध्ये सांगा। माझा तर बेत अतिशय सुंदर झाला आहे, तुमचा पण बेत तो नक्की चांगला होईल। तुम्ही नक्की करून बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही रेसिपी पोहोचवण्याचा प्रयत्न करा। बघा आपलं पूर्ण ताट आता जेवण्यासाठी रेडी झालेलं आहे। चला तर मग मस्त मस्त गरम गरम पिठलं भाकरी आता आपण खाऊन घेऊयात। सगळ्यांना रेसिपी जर आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा। पिठल्यावर जर तूप आवडत असेल तर तुम्ही तूपही घालून घेऊ शकता आणि याचबरोबर या पिठल्याबरोबर तुम्ही भातही खाऊ शकता। थँक्यू।